नाही, 2 महिने देणार नाही। शिंदे फडणवीस सरकार होश में आओ, शिंदे फडणवीस सरकार होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो। 47 दिवस पूर्ण झाले, तोपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारच्या चर्चा किंवा संवाद आमच्याशी साधण्याचा प्रयत्न केलेला नाही। आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पूर्ण एकात्मिक बाल विकास सेवा योजनामध्ये ज्या काम करणाऱ्या भगिनी आहेत तर त्या भगिनी विधवा आणि परित्यक्ता आणि घटस्फोटित जास्त प्रमाणात आहेत। आणि अशा भगिनींचं शोषण इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना मध्येच कुठंतरी 2-3 दिवसापूर्वी सदावर्ते सारखे वकील की जे अशा पद्धतीने आमच्या विरुद्ध याचिका टाकतायत, तर त्यांना देखील आमच्या याच्यातनं मी प्रश्न विचारते की त्यांनी 78,000 हे कुपोषण कुठून आणलं? जर आम्ही जवळजवळ 2 महिन्यापासून कामावर नाहीत, आम्ही संपात आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही नोव्हेंबरचा अहवाल देखील आमचा दिलेला नाही, तर त्यांनी 78,000 बालकांचं कुपोषण कुठून आणलं? आणि जर हे वकील एवढे हुशार आहेत तर मग यांनी आमची बाजू घेऊन शासनाविरुद्ध कोर्टात केस का दाखल केली नाही? हा आमचा त्यांच्यासाठी पहिला प्रश्न आहे। अहो, जर गरीब भगिनी जर आजच्या काळामध्ये 5,000 आणि 10,000 वर काम करतायत, आपण जर महागाईचा विचार केला तर तेलाचे भाव 100च्या वर क्रॉस करून गेलेला आहेत, तर अशा काळामध्ये जर आम्ही रस्त्यावर उतरून आमचे लहान बालग आमचे मुलं घरदार सोडून जर आम्ही आज अंगणात उतरलेला आहोत तर याचा विचार शासनाने लवकरात लवकर करावा आणि आम्हाला जास्त तळतळत आमचा घेऊ नये, कारण की आम्ही पूर्ण महिला आहोत। ज्या दिवशी आमची महिलांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी या शासनाला समजेल की तुम्ही ज्या योजना राबवत आहेत, महिला सन्मान सारखी योजना असेल, तुमची बेटी बचाव बेटी पढाव सारखी योजना असेल, मग तुम्ही अशा योजना राबवता, मग त्या योजनामध्ये आम्ही बसत नाही का अंगणवाडी कर्मचारी? एवढंच मला आजच्या दिनी सांगायचं आहे। गेल्या 15 आणि 18 डिसेंबर रोजी महामोर्चे नागपूर विधानसभेवर नेण्यात आले। त्याच्यानंतर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने जयंती दिनी आम्ही असेच तऱ्हेने मोर्चे नेले, परंतु सरकारने या मागण्यांच्या संदर्भामध्ये चालढकल चालवलेली आहे। केंद्राकडे ते बोट दाखवत आहेत, 60% केंद्र आणि राज्य 40%। केंद्राने देखील द्यावाच पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की केंद्र तुम्ही एक लेखी आश्वासन आम्हाला द्या, केंद्राकडे आमचा प्रस्ताव पाठवा आणि ह्या मागणीच्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेने तोडगा काढावा। तसेच या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, पेन्शनच्या संदर्भामध्ये मागील काळामध्ये चर्चा झाली, पण ती चर्चा अनिर्णित राहिली। आणि त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात जी काही आमची मागणी आहे ती मागणी त्या संदर्भात शासनाने योग्य असा निर्णय घ्यावा। या संदर्भात आमच्या गेल्या 1.5 महिन्यापासून जो संप सुरू आहे, या संपकालीन कर्मचाऱ्यांना धमक्या देण्याचा प्रकार, नवीन अंगणवाडी सेविका देखील मदतनीस देखील यात सहभागी आहे, त्यांना नोटिसा देऊन कामावरून काढून टाकू अशा प्रकारे धमक्या देत आहे। त्या धमक्यांचा आम्ही अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे निषेध करतो। याच्यातले गेल्या 47 दिवसापासून आमचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप आहे। शासनाने त्याच्यात कुठलाही तोडगा काढलेला नाहीये। तोडगा असा काढलेला नाही की त्यांनी फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तोंडी आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला, त्या आश्वासनावर तुम्ही संप मागे घ्यावा। तुम्ही 28 फेब्रुवारीला जेव्हा आमचा संप झाला होता 9 दिवसाचा, तेव्हा सुद्धा तुम्ही असं सांगितलं होतं की आम्ही 1,500ची मानधन वाढ करून तुम्ही संप मागे घ्या। आम्ही तेव्हा माणुसकीच्या याच्याने संप मागे घेतला, पण त्याचा आउटपुट काय निघाला की आम्हाला आज पावेतो कुठलाही GR त्यांनी काढलेला नाहीये, फक्त मानधन वाढ केलेली आहे। त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला आम्ही पेन्शन, ग्रॅज्युइटी, वेतन आणि मोबाईल देऊ। या 4 मागण्यांपैकी एकही मागणी त्यांनी आज पावेतो पूर्ण केलेली नसल्याने आम्ही कुठल्या त्यांच्या आश्वासनावर कुठल्या बेसवर आम्ही संप मागे घ्यावा हे शासनाला समजलं पाहिजे की आपण एकदा यांना धोका दिलेला आहे, दुसऱ्यांदा कसे ते धोका पत्करतील, म्हणून आम्ही अडून बसलेलो आहे की आमचा GR काढावा, काहीतरी लेखी पत्र काढावा, तरच आम्ही संप मागे घेऊ। आज 47 दिवस उलटून गेले तरी शासनाची झोप अजून उठत नाहीये आणि एवढे त्यांना गाढ रावणासारखी झोप लागलेली आहे। त्यांची झोप किती दिवस असेल हे आमच्या अंगणवाडी सेविका बी पाहतील आणि त्यांना धडा शिकवतील। आज आम्ही होळी नोटिसांची होळी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नोटिसांची होळी करून निषेध करणार आहे।
ऑक्टोबर महिन्यात आशा वर्करांनी मोर्चा ठेवलेला होता, संप ठेवलेला होता. तर त्या संपाचा निर्णय तोंडी जे सांगितलं, लेखी जी आर काढलेला नाही, त्यासाठी आम्ही आशा वर्करांनी परत आणखी संपावरती गेलोय. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, कारण की तोंडी सांगितल्यावरती तरी आम्ही समझोता म्हणून कामाला लागलो, जोराने कामावरती लागलो. ऑनलाईन कामं वगैरे, KYC वगैरे सगळे कामं केले आणि तरी लेखी जी आर काढलेला नाही. तरी शासनाने विनंती शासनाकडे आमची आशा वर्करांची, खरोखर आम्ही रात्री अपरात्री जीव जोखमीत टाकून कामं करतोय. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लेखी जी आर काढा लवकर, हीच विनंती आहे आमची शासनाकडे. काय आपल्या मागणी? आमच्या मागण्या 15,000 पगार वाढवलेल्या होत्या, तर त्याचा जी आरच नाही, तोंडी सांगितलं होतं. आणि परत ऑनलाईन कामं आम्ही करायला तयार आहेत, पण त्या कामांचं आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आणि परत रिचार्ज वगैरे द्यायचं. 100 रुपये मोबाईलला रिचार्ज देतात आणि शिवाय मोबाईल नाही आम्हाला बरोबर, तरी वरून सक्ती करता. कामं जर केले नाही तर तुम्हाला नोटीस देऊ, कामावरती काढून टाकू. आणि परत भाऊबीज सांगितलेली होती, भाऊबीज अद्याप आलेली नाही. दिवाळी गेली का आम्ही दुसऱ्या दिवाळीला भाऊबीजाची आठवण म्हणून मनात राहू देऊ, तर भेटेल आम्हाला. असं शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हीच विनंती. आणि आम्हाला 72 प्रकारचे कामं दिले असून त्यातले आम्हाला बाकीचे कामं करण्यात म्हणजे कामं नाहीच आहे आम्हाला त्याच्यामधून, फक्त डिलिव्हरी वगैरे तेच राहतं. आणि डिलिव्हरीमध्ये बी ज्याचं SC ST BPL असलं त्याचाच आम्हाला लाभ मिळतो का बरं? आम्ही 9 महिन्यापर्यंत त्या लाभार्थीला सेवा देत नाही का? आम्ही मान्य करतो की जर आम्ही एखादी डिलिव्हरीला नाही गेलो तर आम्ही त्याचे पैसे आम्ही स्वतःहून घेत नाही, पण आम्ही ज्या 9 महिन्यापर्यंत त्यांना सेवा दिलेल्या आहे तर त्याचा तरी लाभ आम्हाला मिळायला पाहिजे 300 रुपयाचा. आणि आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. आणि कोणत्या महिन्याचे कोणते पैसे केव्हा टाकतात ते पण आम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे. पैसे टाकून देतात पण आम्हाला समजत सुद्धा नाही की कोणते पैसे टाकले, काय टाकले. आणि आरोग्यवर्धिनीचे पण आम्हाला कापून पैसे मिळतात का बरं असं? आणि वरून म्हणजे सरकारने ते 1000 रुपये सांगितलेले आरोग्यवर्धिनीचे, त्याच्यात पण आम्हाला 800, 900, 950, 750 असे कापून मिळतात. आम्हाला ते पूर्ण मिळावे हीच विनंती आहे. आणि GR आमचा पक्का करावा ही नम्र विनंती आहे तुमच्याकडे. म्हणजे आणि पहिला मुद्दा तर आहे, आम्हाला आशा म्हणून निवड केलेली, आम्हाला मानधनवर काम तुम्ही लावून दिलेलं आहे. मग मानधनवर आम्ही जेवढं काम करतो तेवढं आम्ही करतोय. आणि ऑनलाईन प्रशिक्षण तुम्ही आम्हाला न पगार असता कारणाने तुम्ही आम्हाला म्हणजे ऑनलाईन काम लावून दिलेलं आहे, त्याचं आम्हाला एकही कामाचं प्रशिक्षण तुम्ही देतात नाही का बरं? शाळेत मुलं जातात, शाळेत मुलं गेल्यानंतर त्यांना बिगर शिकवण्याचं मुलं शिकतात का? बिगर शिकवण्याचं मुलं कोणी शिकत नाही. त्यांना पहिले शिकवलं जातं, मग ते शिकतात, मग त्यांना येतं, मग ते पेपर दिल्यानंतर पास होतात. आम्हाला डायरेक्ट म्हणतात हे काम करा, ते काम करा, ते काम करा. व्हिडिओ टाकून कोणी शिकत नाही. डायरेक्ट जर व्हिडिओ टाकून दिला तर कोणाला येणार आहे का? व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग द्यायचं वगैरे. आणि जर आम्हाला ऑनलाईन कामं लावले तर तुम्हाला सरकार तुम्हाला विनंती आहे